नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकंगुळे आपलं अशोक ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आतापर्यंत आपण टॉप 5चे 3 भाग कंप्लीट केलेले आहे. चौथ्या भागामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. या भागामध्ये आपण 50 प्रश्न कंप्लीट करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण पूर्वीची प्लेलिस्ट चेक करायची आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत 150 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. ते आपण प्लेलिस्टवरती जाऊन चेक करू शकता. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा ते फॉरवर्ड करायचं आहे. बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 151 बघा. सर्वात पहिली भारतीय बँक कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा. ही रोजगार निर्मितीजनक योजना होती. म्हणजे जेवढे काही पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनांना विविध नावं देण्यात आलेली होती. यातील रोजगार निर्मितीजनक योजना कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला परीक्षेमध्ये तर त्याचं उत्तर काय तर 7वी पंचवार्षिक योजना. पुढचा प्रश्न आहे गुणाढ्य यांचं पुस्तक कोणतं? आता बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला तर सांगता आलं पाहिजे. त्याचं उत्तर आहे बृहद कथा. आता तुम्हाला सांगायचं की इसाप नीती कोणी लिहिलं आणि पंचतंत्र कोणी लिहिलं आहे. अकबरनामा कोणी लिहिलं हे सर्वांना माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा. वातावरणातील आर्द्रता जर कमी झाली तर काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर काय तर ध्वनीचा वेग नक्कीच कमी होणार आहे. हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतात विलीन करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं हे सर्वांना माहीत असेल. त्याचं उत्तर आहे ऑपरेशन पोलो. पुढचा प्रश्न आहे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर काय तर ऋषभदेव. ठीक आहे. तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी आलमगीर ही उपाधी धारण केली होती? बघा, आलमगीर ही जी काही उपाधी आहे ती कोणी धारण केली होती? त्या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न बघा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी लढवण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1526, 1556 की 1761. तर तुमचं उत्तर जे आहे ते आहे 1761. आता तुम्हाला लक्षात ठेवायचे 1521ला पहिली लढाई लढण्यात आली आणि 1556ला दुसरी लढाई लढण्यात आली. आता तुम्हाला रिसर्च करायचं आहे की 1526ला जी पहिली लढाई झाली ती कुणाकुणामध्ये झाली, दुसरी लढाई कुणाकुणामध्ये झाली आणि तिसरी लढाई कुणाकुणामध्ये झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केलं? आता प्रतिसरकार विचारले तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केलं? तर त्या प्रश्नाचं उत्तर काय तर नाना पाटील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था सरस्वतीबाई जोशी, काय नाव आहे, सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर काय तर स्त्री विचारवती संस्था. ठीक आहे. आता यामध्ये बघा, सत्यशोधक सभा कोणी स्थापन केली हे सर्वांना माहिती आहे. महात्मा फुले. सार्वजनिक काका. तर परमहंस सभा कोणी स्थापन केली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढचा प्रश्न आहे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर विनोबा भावे. ठीक आहे. तर गीता रहस्य कोण लिहिलं? गीता रहस्य. त्या प्रश्नाचं उत्तर काय तर लोकमान्य टिळक. ठीक आहे. पुढचा प्रश्न पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच हे कुठे येतं? नागपूरमध्ये येतं. ठीक आहे. तर मला सांगा अमरावतीमध्ये कुठलं राष्ट्रीय उद्यान आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं? पण विचारलं क्षेत्रफळा नसणार. त्याचं उत्तर काय तर गोवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? तर ते तुम्हाला साल विचारलं. त्याचं उत्तर आहे 1969. भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र. ठीक आहे. तर 1969ला स्थापन करण्यात आलं. आता तुम्हाला प्रश्न आहे जे की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र कोणतं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. पृथ्वीचा केंद्रभाग खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर काय तर निफे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा या कलमाद्वारे घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येते. तर त्याचं उत्तर काय 368. पुढचा प्रश्न बघा.
रिकामी जागा हे सह्याद्री येथील सर्वोच्च शिखर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कळसुबाई. तर कळसुबाई ही या प्रश्नाचं उत्तर नाही. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? अण्णाईमुडी. आता महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जर विचारलं गेलं तर कळसुबाई आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर विचारलं गेलं सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर सातपुडामधलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे तर गुरु शिखर. कुठलं आहे? गुरु शिखर. परंतु सह्याद्रीतील ओव्हरऑल जर आपण विचार केला तर अण्णाईमुडी ही सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न बघा, महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतो? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतं? तर याचं उत्तर काय तर राज्यपाल. ठीक आहे. चला, महाधिवक्त्याची नेमणूक कोण करते? राज्यपाल. ठीक आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं महाधिवक्त्याचं कलम कोणतं आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीची सभा रिकामी जागा एकदा व्हावी, म्हणजेच ग्रामपंचायती सभेचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर ठीक आहे, तर तुम्हाला ग्रामपंचायतीची सभा विचारलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे तर मुंबई. आणि भारतातील जर विचारली गेली तर मद्रास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा यांना तालुका दंडाधिकारी म्हणून ओळखलं जातं, तर कोण आहे याचं उत्तर? तहसीलदार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात केव्हा झाली? तर भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात झालेली आहे 1951ला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्लेग हा जो काही आजार आहे तो कोणत्या प्राण्याद्वारे पसरविला जातो? तर उंदराद्वारे प्लेग या आजाराचा प्रसार होतो. पुढचा प्रश्न आहे, सेजचा फुल फॉर्म काय? आणि याचं उत्तर आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. मित्रांनो, आता सेज म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता ही इकॉनॉमिकची कन्सेप्ट आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. ऑप्शन थोडी कन्फ्यूज करणारे जाणून बुजून टाकलेली आहे. आता मी डायरेक्ट उत्तर सांगितलं म्हणून गोष्ट ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला हे परीक्षेमध्ये ॲक्च्युअली विचारलं जातं त्यावेळेस तिथे तुमचा खूप गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ते व्यवस्थितपणे पाठ करायचं आहे आणि थोडासा वेळ या प्रश्नासुद्धा तुम्ही द्यायचा आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा, ग्लुकोमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर काय आहे तर डोळे. सोलार कुकरच्या पेटीला आतून कोणता रंग दिलेला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे काळा रंग. सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर सोने या मूलद्रव्याची संज्ञा आहे AU. W कशाची आहे तर टंगस्टनची आहे. AG कशाची आहे तर चांदीची आहे. पुढचा प्रश्न बघा, माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2000. लक्षात ठेवायचं आहे. भारताला किती देशांची सीमा लाभलेली आहे? तर भारताला जवळपास 7 देशांची सीमा लाभलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, शांतता कोर्ट चालू आहे या पुस्तकाचं लेखक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर विजय तेंडुलकर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 19 डिसेंबर. ठीक आहे. आता इतर जे काही 3 ऑप्शन आहे यांना सुद्धा काहीतरी अर्थ आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. तर 26 जुलै मला वाटते विजय दिवस असतो, विजय दिन. ठीक आहे. 24 ऑक्टोबर मला वाटतं हा संयुक्त राष्ट्र दिन असावा. ठीक आहे. आणि 21 ऑक्टोबर काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा जो काही नील आर्मस्ट्रॉंग आहे हा कोणत्या देशाचा आहे तर तो आहे अमेरिकेचा. ठीक आहे. तर मला सांगा तुम्ही, नील आर्मस्ट्रॉंग हा जो आहे याने चंद्रावर पाऊल कोणत्या वर्षी ठेवलेलं आहे? साल तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वामीनाथन आयोग कशाशी संबंधित आहे? स्वामीनाथन आयोग कशाशी संबंधित आहे? तर स्वामीनाथन आयोग जो आहे तो कृषीशी संबंधित आहे. बल्लाळेश्वर हे जे काही अष्टविनायकाचं ठिकाण आहे ते खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात आहे? तर प्रश्न उत्तर आहे रायगड. ठीक आहे. जे काही अष्टविनायक आहे या अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या विनायकांपैकी पुण्यामध्ये 5 अष्टविनायक आहेत. ठीक आहे. हाही प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार आलेला आहे. मराठीतील पहिलं प्रवास वर्णन कोणतं? मराठीतील पहिलं प्रवास वर्णन, तर या प्रश्नाचं उत्तर माझा प्रवास. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे की राज्य राखीव दलाची स्थापना कधी झाली. कारण तुम्ही जर गुगलला चेक केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1948 दिसतं. ठीक आहे.
तर ऑप्शनमध्ये नेमकं काय येतं यावरून तुम्ही ते ठरवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, संत कबीर यांचे गुरु कोण? तर संत कबीरांच्या गुरूचं नाव काय? तर रामानंद. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क वगळण्यात आला? तर याचं उत्तर आहे 44. लक्षात ठेवा, 44व्या घटनादुरुस्ती संपत्तीचा हक्क जो आहे तो वगळण्यात आला, म्हणजे तो मूलभूत हक्क न राहता कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. आता 42वी घटनादुरुस्ती हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, कारण या घटनादुरुस्तीने जवळपास खूप सारा भाग चेंज करण्यात आलेला आहे घटनेमध्ये. 52वी जी काही घटनादुरुस्ती आहे ती पक्षांतरबंदीशी संबंधित आहे. पक्षांतरबंदी विचारला तर परीक्षेमध्ये. 61वी घटनादुरुस्ती, या घटनादुरुस्तीने काय केलं तर मतदाराचे काही वय आहे ते 21 वरून 18 करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8वी पंचवार्षिक योजना कुठल्या नावाने ओळखली जाते? 8वी पंचवार्षिक योजना कुठल्या नावाने ओळखली जाते? तर त्याचं उत्तर आहे राव मनमोहन LPG योजना. महालनोबिस नंबर 1, हेराल्ड डोमर नंबर 2. पुढचा प्रश्न बघा, राज्यातील रिकामी जागा हे ठिकाण लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध आहे. याचं प्रश्नाचं उत्तर काय? तर सावंतवाडी. लक्षात ठेवायचं आहे. तर लाकडी खेळणीसाठी आहे तो खूप फेमस असं ते ठिकाण आहे. आणि बल्लारपूर हे जे आहे, बल्लारपूर कशासाठी फेमस आहे तेही मला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? इंडिपेंडेंट लेबर पार्टी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? दक्षिणोत्तर लांबी, तर बघा भारतात जर आपण विचार केला तर पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी असा जर आपण विचार केला, उत्तर दक्षिण लांबी जास्ती भरते, तर ती आहे 3214. तर ही आहे पूर्व पश्चिम लांबी. ठीक आहे. 15200 ही टोटल बाउंड्री आहे भारताची आणि 7517 हा आहे आपला समुद्र किनारा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय इतिहासातील सुवर्णयुग कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुप्त कालखंड. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यात स्थापन झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, भारत देशाचं कोणतं वैशिष्ट्य नाही? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? साम्यवादी. कारण आपण काय म्हणतो, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष. ठीक आहे, त्यामध्ये सार्वभौमसुद्धा आहे, धर्मनिरपेक्षसुद्धा आहे, प्रजासत्ताकसुद्धा आहे. त्यामुळे साम्यवादी भारत देश नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, सरकती योजना म्हणजेच काय, रुलिंग प्लॅन कोणत्या वर्षी राबवण्यात आला? तर 1966 ते 1969. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. राज्यसभा दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात? किंवा राज्यसभेतील दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात? तर 1/3 म्हणजेच 1/3. लक्षात ठेवायचं आहे. तामिळनाडू राज्याचा नृत्य प्रकार कोणता? तर भरतनाट्यम हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे, मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर भारतीय घटनेच्या भाग 4 मध्ये ती समाविष्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, हॅम्लेट या नाटकाचा लेखक कोण आहे? तर शेक्सपियर. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 250 प्रश्न कंप्लीट केलेले आहे आणि अशा प्रकारे आपला टॉप 500चा भाग 4 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थोडंसं मी फास्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण जर या अगोदरचे प्रश्न कंप्लीट केलेले नसतील तर आपण प्लेलिस्टला या ठिकाणी भेट द्यायची आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला आणखी रेसिपी प्रश्न दिसतील. सोबतच जर आपण महाराष्ट्राचा भूगोल आणखी कंप्लीट केलेला नसेल तर आपण प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.